हॅलो मॅम, माझं नाव कार्तिक अरुण भांदककर आहे. आय एम फ्रॉम नॅशनल वेब मीडिया. आपलं नाव काय आहे मॅडम? माझं नाव निकिता रोहन बुर्रेवार. ओके, तुझं नाव काय आहे? देवश्री. आता NMCचे काही NMCचे नाही का इलेक्शन चालू आहे. तुम्ही कुठे राहता? मी वार्ड झोन नंबर 9 सदर मोहननगर. तुमच्या वार्डातून कोण उभं झालं आहे? आमच्या वार्डातनं माझेच रिलेटिव्स अलकाजी बुर्रेवार आहेत. हां. अच्छा, तुमच्या एरियात अशी तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? मला वाटते त्याच निवडून येतील, कारण त्यांचे हजबंड आधी नगरसेवक होते. त्यांनी खूप विकास कार्य केलेलं आहे आणि त्यांना सोबतीला आता त्यांच्या वाईफ. तुमच्या एरियात अशी कोणती परेशानी आहे जे तुम्हाला असं वाटते की जे आलेले आता ठीक होऊन जाईल ते जर आलेत तर? रोडची कंडिशन्स त्यांनीच खूप चांगली केली मागच्या 8 वर्षात आणि आता पुढीलही जेव्हाही लागेल. आणि असं नाही की फक्त रोडच म्हणून, बाकी गोष्टींसाठी जेव्हा जेव्हा नागरिकांना गरज असेल तेव्हा जो वार्ड मेंबर जाऊन येऊ शकतो तोच खरा वार्ड मेंबर, आणि तसाच पाहिजे. याच्या पहिलेच्या कोणत्या मतलब अशी कोणती परेशानी आहे जे पहिलेचे जे नेता वगैरे आले आहेत त्यांनी कधी काही केलं आहे असं, म्हणजे काही ठीकठाक केली नाही असं तुम्ही हे म्हणण्याची बोलतात? नाही, असं काही नाही, करतात ते आपापल्या परीने, पण गरजा दिवसानुसार वाढतात. तर जशा गरजा असतील त्या वेळेला जी गरज बवेल त्यावेळेला जो सपोर्ट करेल तो आम्हाला. याचा अर्थ तुम्ही म्हणता का तुमचा एरिया जो आहे तो ऑलरेडी मध्ये चांगला आहे? हां, चांगला आहे. कोणताच एरिया चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. काही ना काही प्रॉब्लेम सगळीकडेच आहे, पण जे पण करता येईल त्यांच्याकडनं ते करणार. आता म्हणजे तुमच्या एरियामध्ये तुम्ही म्हणता की ऑलरेडी आहे थोडा बहुत चांगला आहे, तर जे ऑलरेडी जे आता नेता जे येणारे जे नेता आहे त्यांना तो पैसा भेटेलच ना आपल्या एरिया सुधारवायला. पण तुमचा एरिया तुम्ही म्हणता की ऑलरेडी ठीक आहे, मग ते पैसा मग तो कुठे जाणार? आणखी नवीन विकास कार्य करतील त्यांनी, जसं की व्यायामाचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते लावले, ते आधी नव्हते. कचऱ्याचा खूप वास येत होता आमच्या घराकडे, त्यांनी त्याचंही म्हणजे विल्हेवाट लावलेली आहे. जसे जसे प्रॉब्लेम्स उद्भवतील ते करतील, आणि नाही केले तर मग आपण आवाज बोलू शकतो त्यांना. धन्यवाद मॅडम.